नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानाचा भाग 1 बघणार आहोत। आपल्या संविधानामध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे भाग करण्यात आले आणि यातला पहिला भाग म्हणजे भारतीय संघ आणि त्याचा प्रदेश। हा भाग 1 आपल्याला भारत म्हणजे काय, आणि राज्य कशी बनवली जातात याविषयी सांगतो। या भागाच्या संबंधित आपल्याला कलम 1 ते 4 ने समजतं। तर आज आपण हे चारही कलम बघणार आहोत। कलम 1 मध्ये भारताचे नाव आणि प्रदेश याविषयी माहिती दिली आहे। सुरुवातीपासूनच आपल्या देशाचं नाव काय पाहिजे यावरनं वाद होता। काहींचं म्हणणं होतं इंडिया, तर काहींचं म्हणणं होतं भारत, आणि यामुळेच इंडिया दॅट इज भारत, इंडिया म्हणजेच भारत ही लाईन ऍड करण्यात आली। तुम्ही भारत म्हटलं तरी चालतंय आणि इंडिया म्हटलं तरी चालतंय, आणि अशा प्रकारे या दोघांमधला वाद मिटवण्यात आला आणि आजकालची लोक यावरनं भांडतायत। त्यानंतर भारत हा राज्यांचा संघ आहे ही लाईन ऍड करण्यात आली। राज्यांचा संघ म्हणजे काय, तर भारत अगोदर देश होता आणि प्रशासकीय सोयीसाठी भारतामध्ये वेगवेगळी राज्ये तयार करण्यात आली। तर दुसरीकडे ज्या प्रकारे आपण बघतो अमेरिकेमध्ये की वेगवेगळी राज्ये मिळून एक देश बनवण्यात आला, तसं भारतमध्ये नाहीये। देशाचं नाव काय हे तर आपल्याला समजलं, पण आपण भारत म्हणायचं कुठल्या प्रदेशाला याबद्दल पण या कलम मध्ये दिलंय। तर भारतातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश आणि यानंतर भविष्यामध्ये भारतासोबत जुडणारा प्रदेश, तर ही सर्व माहिती कलम 1 मध्ये दिली आहे। कलम 2 मध्ये नवीन राज्य तयार करण्याबद्दल माहिती दिली आहे, पण ही नवीन राज्य सध्याची जी भारताची बॉर्डर आहे याच्या बाहेरील प्रदेशाबद्दल आहे। उदाहरणार्थ सिक्कीम राज्य असेल, हे भारताच्या बाहेर होतं आणि ते आपण भारतासोबत जोडलं। कलम 3 हे राज्यांची पुनर्रचनेबद्दल आहे। यानुसार राज्यांची सीमा बदलणे, राज्यांची सीमा बदलून नवीन राज्य तयार करणे, राज्य फोडणे, राज्य जोडणे, तसेच राज्यांची नावे बदलणे इत्यादी सर्व येतं। याचं उदाहरण बघायचं झालं तर तेलंगणा, जे की आंध्रामधनं वेगळं केलंय, हे सर्व करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारिश महत्वाची आहे। त्यानंतर संबंधित राज्याचं मत घेतलं जातं। पण मत काही असलं तरी अंतिम निर्णय हा संसदेचा असतो। आणि कलम 4 नुसार कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले कायदे हे घटना दुरुस्ती मानली जात नाही, जे की कलम 368 नुसार केली जाते। याचाच अर्थ हे सर्व कायदे साध्या बहुमताने मंजूर केले जातात। तर अशा प्रकारे आपण संविधानातील पहिला भाग बघितला। आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल।